नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण असं पाहतो की बरीच रात्र होऊन गेलेली असते तरी अजून पार्थ काही घरी आलेला नसतो आणि त्यामुळे आता काव्याला पार्थची थोडी काळजी वाटत असते. पार्थला बघण्यासाठी ती बाहेर किचनमध्ये आलेली असते. किचनमधून ती मेन डोरवरती नजर टाकते, पण तिथून कोणीच येता जाताना काही दिसत नसतं. मेन डोर बंद असतं. त्याबरोबर त्या ठिकाणी नंदिनी येते. नंदिनी काव्याला असं किचनमध्ये एवढ्या रात्री बघते आणि विचारते, काय झालं काव्या, तुला काही हवं होतं का? त्याबरोबर लगेचच आता काव्या ही नंदिनीला म्हणत असते, ताई म्हणजे इथून कोणी आतमध्ये जाताना किंवा बाहेर येताना काही दिसलं का गं? तू कधीपासून आहेस किचनमध्ये? त्यावर नंदिनी म्हणत असते, अगं मी सुद्धा आत्ताच आली आहे, जस्ट 5 मिनिट झालेत. बरं काय झालं सांग ना, तू कोणाची वाट बघत होतीस का? कोणी येणार होतं का? त्यावर काव्या म्हणते, नाही गं, कोणी येणार नव्हतं, मी ते आपलं जस्ट. त्यावर नंदिनी म्हणते, काव्या काय चाललं आहे तुझं? मगापासून बघते तुझं लक्ष फक्त दाराकडे. बोल ना, कोणी येणार होतं का? त्यावर काव्या ही नंदिनीला सांगायला लागते, ताई अगं अजून पार्थ नाही आलेले. त्यावर लगेचच नंदिनी म्हणते, काय? त्याबरोबर काव्या म्हणते, बघ तुला ही आश्चर्य वाटलं की नाही? नंदिनी तिला सांगते, मला पार्थ अजून ऑफिसवरून घरी आलेले नाही आहेत या गोष्टीचं आश्चर्य नाही वाटत आहे काव्या, तर तुला पार्थची एवढी काळजी वाटते या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. त्याबरोबर लगेचच काव्या म्हणते, ताई काळजी असं काही नाही आहे गं. त्याबरोबर लगेचच पुढे नंदिनी म्हणत असते, काव्या अगं ठीक आहे, होऊ शकतो ना ऑफिसमध्ये काम करता करता उशीर. काम झाल्यावर ऑफिसमध्ये रेंगाळत राहणाऱ्यांपैकी पार्थ नक्कीच नाही आहेत. जर तुला एवढीच काळजी वाटते तर एक फोन कर आणि विचार त्यांना. त्याबरोबर काव्या म्हणते, फोन नाही नाही नको, उगाच जर महत्त्वाच्या कामात असतील तर त्यांना आवडणार नाही आणि माझा फोनच उचलला नाही मग, आणि नकोच ना फोन करायला. मला माझ्या कामात कोणी डिस्टर्ब केलं की नाही आवडत, मग हे मला माहीत असताना मी दुसऱ्याला कशाला त्याच्या कामात डिस्टर्ब करू. त्याबरोबर नंदिनी काव्याला म्हणत असते, अगं काव्या, स्वतःच्याच नवऱ्याला फोन करायला कसला एवढा विचार करायचा? काय गरज आहे? कर तू पार्थला फोन, काहीच फरक पडणार नाही. त्याबरोबर काव्या ही विचार करते, नाही नको, मी पार्थला फोन करण्यापेक्षा एक काम करते, मालिनी काकूंना जाऊन विचारते. है ना ताई, जाऊ विचारू? नाही नको नको नको, मालिनी काकूंना जर आत्ता विचारलं तर उगाचच्या उगाच त्यांनासुद्धा टेन्शन येईल. हो ना? नाही, मालिनी काकूंना विचारायचा प्लॅन कॅन्सल. मग आता मी काय करू? त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, काव्या तू पार्थना फोन कर. त्यावर काव्या म्हणते, नाही गं ताई नको. त्यावर मग ती म्हणते, मी एक काम करते, मी जाते आणि माझ्या खोलीत बसते, है की नाही? त्याबरोबर लगेचच नंदिनी तिला म्हणते, हो चालेल जा. आता खरं तर इथे आज पहिल्यांदा काव्याला पार्थची एवढी काळजी वाटत असते. खरं तर काल जे काही घडलेलं आहे त्यानंतर पुढे पार्थ काय करेल याचा काहीच नेम काव्याला नाही आहे. त्यामुळे काव्या ही आता पार्थची काळजी करायला लागली. हळूहळू आता काव्याला तिच्या चुका लक्षात यायला लागल्या. तिला आता कळायला लागलं आहे की ती पार्थबरोबर किती वाईट वागली आहे, किती चुकीचं वागली आहे, आणि तिला आता ह्या गोष्टींची जाणीव झाली असल्या कारणामुळे तिला हळूहळू का होईना पण आता पार्थची काळजी देखील वाटायला लागली. बरं झालं पार्थने हा निर्णय घेतला, त्यामुळेच का होईना पण काव्याला सुबुद्धी तर आली, तिला पार्थची काळजी तर वाटायला लागली. तुम्हाला काय वाटतं, पार्थने जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे का? पार्थच्या निर्णयामुळे काव्य आता सरळ लाईनवर येईल का? आणि हळूहळू का होईना पण त्या दोघांचा संसार सुधारायला लागेल का? की आणखीन रबर बँडसारखं ताणलं की तुटून जाईल? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. पण त्याआधी आज नेमकं काय घडतंय हे तर पूर्ण जाणून घ्या. आता आपण पाहतो की काव्या ही विचार करते, येतील पार्थ, मी का उगाच काळजी करत बसू. आणि मग आता ती तिच्या रूममध्ये तर आलेली असते, पण कसलं काय, काव्याची काळजी करणं काही थांबत नसतं. काव्याला वाटतच असतं की अजून कसे आले नाही, एवढा ना यायला हवे होते, नेहमी एवढ्या वेळापर्यंत येतात,
का आले नसतील, काय झालं असेल, काही काम असेल का, बापरे, कितीतरी प्रश्न आता काव्याच्या मनामध्ये एकत्र फिरत असतात. पण शेवटी गप्प बसण्याशिवाय काव्याच्या हातात काहीच पर्याय नसतो, कारण काव्या पार्थला फोन करत नसते आणि जरी तिने फोन केला तरी यावेळेस पार्थ फोन उचलेल याची शक्यताही फार कमी आहे, कारण काल त्यांच्यात जे काही घडून गेलंय त्यानंतर पुन्हा पार्थ आणि काव्य एकमेकाबरोबर व्यवस्थित बोलतील हे जरा अवघड आहे, कारण लगेच बोलणं काही शक्य नाही आहे. तर आता आपण पुढे पाहतो की नंदिनी ही मात्र अशीच एकटी किचनमध्ये उभी असते आणि या दरम्यान ती मनातल्या मनात म्हणत असते की जर खरोखर काव्या पार्थचा एवढा विचार करायला लागली असेल तर खूप महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आहे ही. आज पहिल्यांदाच मी तिला पार्थसाठी एवढी काळजी करताना पाहिले. असो, जे माझ्या बाबतीत घडलं, माझ्यासोबत घडलं ते पार्थ आणि काव्यासोबत घडायला नको. माझं आणि जीवाचं नातं फुलता फुलता राहिलं, पण त्या दोघांचं नातं मात्र छान असं फुलायला हवं. काव्याच्या बाबतीत माझ्यासोबत जे घडलं ते व्हायला नको. तिच्या वाट्याला कायम सुख आणि आनंदच यायला हवा. ती कायम छान आनंदी राहायला हवी. मित्रांनो, याला म्हणतात खरं तर मोठी बहीण. म्हणजे स्वतःच्या तिच्या आयुष्यात एवढं मोठं दुःखाचं वादळ आलं आहे, ती तिच्या नवऱ्यापासून वेगळी होणार आहे, पण तरीसुद्धा तिला आपल्या बहिणीच्या बाबतीत असं काही घडू नये याची काळजी वाटते. तर दुसरीकडे फायनली आपल्या जीवाला काही सुचत नसतं. तो आता विचारच करत असतो की काय करू म्हणत असतो, नाही काही झालं तरी जीवा तुला असं शांत बसून चालणार नाही, काहीतरी केलंच पाहिजे. ही तीच नंदिनी आहे ना जी लग्नाच्या दुसऱ्या दिवशी बोलत होती की काही झालं तरी मी जीवाला डिवोर्स देणार नाही म्हणून, आणि आज अचानक हिने माझ्यासमोर आणून डिवोर्स पेपर्स ठेवले. अशी कशी वागू शकते यार ही? नक्की काय चाललं हिच्या मनात? पण ते काहीही असलं तरी एक गोष्ट मात्र मला पक्की ठाऊक आहे, नंदिनीने हा जो काही निर्णय घेतलाय तो तिने घाई गडबडीत घेतलेला आहे. त्याबरोबर जीवाला आठवतं नंदिनीने काव्याला ठणकावून सांगितलं होतं की मी जीवाला जोपर्यंत ते म्हणणार नाही तोपर्यंत डिवोर्स देणार नाही. तर दुसरीकडे आपले पार्थ सर ऑफिसवरून आलेले असतात. आता घरात येऊन पार्थची नजर पडते ती म्हणजे नंदिनीवर. नंदिनी जागीच आहे हे तो बघतो आणि मग नंदिनीच्या जवळ येतो. लगेचच नंदिनी ही पार्थला पाणी देते. पार्थ म्हणतो या बसा. नंदिनी आणि पार्थ दोघंही एकत्र बसतात. आता दरम्यान नंदिनी ही पार्थला म्हणत असते, ऑफिसवरून यायला आज खूप वेळ लागला तुम्हाला. पार्थ म्हणत असतो की हो, काही महत्त्वाची कामं होती म्हणून यायला जरा उशीरच झाला. हे काय, तुम्ही बुद्धिबळ खेळत बसला होतात? त्यावर नंदिनी म्हणते, नाही मी कुठे, मी तर आत्ताच इथे आली आहे. आई बाबा बसले होते इथे, ते खेळत होते, ते आत्ताच झोपायला गेलेत. त्याबरोबर पार्थ म्हणतो ओ अच्छा, आणि मग तो पाणी प्यायला लागतो. तर आता नंदिनी ही लगेचच म्हणायला लागते, दोन्ही बाजूंनी खेळायची प्रॅक्टिस आपणच करायला हवी होती का? दोन्हीकडून आपणच कसं खेळणार ना पण? त्याबरोबर लगेचच आता पार्थ हा तिला म्हणत असतो की आत्तापर्यंत आपण दोन्ही बाजूंनीच खेळत होतो. त्याबरोबर आता नंदिनी ही पार्थकडे एकटक बघायला लागते. ते बुद्धिबळावरून जरी बोलत असले तरी बुद्धिबळासंबंधी बोलत नसतात. तर दुसरीकडे काव्याला आठवत असतं की तिने बाबांना विचारलं होतं, बाबा जर आपण एखाद्या व्यक्तीला दुखावलं तर मग आपण काय करायचं? त्यावर बाबांनी तिला सांगितलं होतं की काव्या बाळा, जर आपण कोणाला दुखावलं तर आपण पटकन सॉरी म्हणून टाकायचं, माफी मागायची. कारण आपली चूक मान्य करण्यासाठी आणि माफी मागण्यासाठी सुद्धा हिंमत लागते, जिगर लागतं, आणि ते आपण केलं पाहिजे. आपण जर आपली चूक झाली असेल तर माफी मागायलाच हवी ना. त्याबरोबर काव्या म्हणत असते, बाबा आजपर्यंत मी खूप लोकांना दुखावलं असेल, पण सगळ्यांची जरी नाही तरीसुद्धा एका व्यक्तीची माफी मी मागणार आहे, कारण त्याची देणेकरी लागते मी. त्याबरोबर लगेचच असं बोलून काव्या ही बाबांना मिठी मारते. मित्रांनो, असं म्हटलंच जातं, आपण कितीही मोठ्या अडचणीत असलो तरी आईवडिलांबरोबर बोलल्यानंतर आपली ती अडचण नक्कीच सुटू शकते. आणि तसंच काहीसं आता काव्याच्या बाबतीत सुद्धा झालं आहे. तिने तिच्या वडिलांबरोबर डिस्कस केलं आणि तिला सोल्युशन मिळालं सुद्धा. तर दुसरीकडे आता नंदिनी म्हणत असते, सॉरी पार्थ, तुम्ही मला एवढं समजावलं होतं की आपण काव्या आणि जीवा यांनी कितीही डिवोर्स मागितला, कितीही काही अकांतांडव केला तरी यांना डिवोर्स द्यायचा नाही, कारण डिवोर्स देऊन काहीसुद्धा निष्पन्न होणार नाही आहे. आपण त्यांचं लक्ष सुतळी बॉम्बकडून आकाशकंदिलाकडे वळवायचं, पर्यायाने दिवाळीकडे. त्यांना कळायला हवं की संसारसुद्धा दिवाळीप्रमाणेच छान खुलतो आणि फुलतो सुद्धा. ते पर्यायाने आकाशकंदिलाच्या प्रेमात पडतील आणि नंतर नात्याच्या.
म्हणजेच थोडक्यात बघायला गेलं तर काय, त्यांच्या मनात जी सुतळी बॉम्बची भुरळ निर्माण झालेली आहे ती आपोआप पुसली जाईल. पुढे नंदिनी म्हणत असते, पण आय एम रिअली व्हेरी सॉरी पार्थ. तुम्ही एवढं समजावूनसुद्धा मी नाही करू शकले. मी कालच जीवाना डिवोर्स पेपर्स दिलेत. आता नंदिनीने असं म्हटल्याबरोबर लगेचच पुढे पार्थ नंदिनीला म्हणतो, नाही इट्स ओके. मी तुम्हाला सांगितलं होतं, पण मी तरी कुठे ते निभवू शकलोय. नंदिनी पार्थकडे एकटक बघते तर पार्थ म्हणतो, मी सुद्धा काव्याला कालच डिवोर्स पेपर्स दिले आहेत. त्यावर नंदिनी म्हणते, काय तुम्ही काव्याला? त्यावर पार्थ म्हणतो, हो, मी सुद्धा काव्याला डिवोर्स पेपर्स दिलेत. मी सुद्धा त्यांना सह्या करून पेपर दिलेत. त्यांना मोकळं करतो या सगळ्यातून. उगाचच्या उगाच कशाला हे सगळं. त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, पण हे सगळं मग कशासाठी? हा आटापिटा कशासाठी? कशाला हा 1 महिन्याचा घाट घातला आपण? त्याबरोबर लगेचच पार्थ हा नंदिनीला म्हणत असतो, समाधान मिळालं आपल्या दोघांनाही. कारण आपण आपल्या दोघांकडनंही पूर्ण बेस्ट 100% दिले होते ह्या नात्याला. त्याबरोबर पुढे आता नंदिनी म्हणत असते, सावित्रीबाई म्हणाल्या होत्या ह्या घरांची सोयरीक होईल आणि सोयरीक झालीसुद्धा. देशमुखांमध्ये आणि मोहित्यांमध्ये खूप चांगली सोयरीक झाली. पण शेवटी याची सगळ्यातून काय निष्पन्न होणार आहे? काय फायदा झाला या सोयरीक होण्याचा? उगाचच हा सगळा खेळ झाला फक्त. त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, नंदिनी, आता आपण आपल्या पार्टनर्सना डिवोर्स देतोय या विषयावर चर्चा करण्याला काहीसुद्धा अर्थ उरलेला नाही आहे. त्यापेक्षा आपणही जाऊन आराम करू. जा आणि आराम करा. त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, हो जाते. त्याबरोबर पुढे नंदिनी म्हणत असते, पण जे घडलं ते खरोखर खूप वाईट घडलं. मी ज्यावेळेस डिवोर्स पेपर्स जीवाना दिले त्यावेळेपासून फक्त आणि फक्त माझ्या डोक्यात एकच गोष्ट आहे, ती म्हणजे ज्यावेळेस घरातल्या सगळ्यांना या सगळ्याबद्दल समजेल त्यावेळेस त्यांना काय वाटेल, कसं रिॲक्ट होतील घरातले. मला तर या सगळ्या गोष्टीची जरा भीतीच वाटते. तर पार्थ म्हणत असतो, काव्यांना डिवोर्स पेपर्स सह्या करून देताना माझ्या मनात सुद्धा हा विचार आला होता. मला जास्त करून आईचं टेन्शन वाटतंय. म्हणजे ज्यावेळेस आईला कळेल की तिच्या दोन्ही मुलांचा डिवोर्स होतोय त्यावेळेस ती काय रिॲक्ट होईल, तिला काय वाटेल. खरंच खूप टेन्शनची गोष्ट आहे ही आपल्यासाठी. असो, आपल्याला जोवर जमतंय तोपर्यंत आपण घरच्यांना ही गोष्ट कळू नाही द्यायची, असं नंदिनी म्हणते. पार्थ म्हणतो, किती दिवसांपर्यंत आपण घरच्यांपासून हे सगळं लपवणार आहोत? बरं, जमेल तितके दिवस बघू. त्याबरोबर आता नंदिनी गप्प बसते. तर पार्थ तिला पुन्हा एकदा म्हणतो, बरं जाऊ द्या, आता जा, तुम्ही सुद्धा तुमच्या खोलीमध्ये आराम करा. अशा किती वेळ इथे बाहेर बसून राहणार आहात? त्याबरोबर पार्थ लगेचच त्याचा कोट घेतो आणि उठून उभा राहतो. नंदिनी सुद्धा उठून उभी राहते. तर पार्थ हा नंदिनीला म्हणत असतो, आणि खोलीतच जाऊन आराम करा, इथे सोफ्यावरती झोपू नका. त्याबरोबर नंदिनी पार्थकडे एकटक बघते आणि म्हणते, नाही मी ते माझं किचनमध्ये थोडंसं महत्त्वाचं काम आहे, मी तेवढं काम आटपते आणि मग जाऊन झोपते. त्याबरोबर पार्थ म्हणतो, ठीक आहे, निवांत करा. आणि मग तो तिकडनं जात असतो. त्यावेळेस नंदिनी त्याला हाक मारते आणि म्हणत असते, काव्या झोपल्यावर घरी यायचं होतं म्हणून खरं तर उशिरा आलात ना तुम्ही. त्याबरोबर पार्थ तिला काहीच रिॲक्ट होत नाही, कारण नंदिनी जे बोललेली असते ते खरं असतं. पार्थ खरं तर उशिरा मुद्दामच घरी आलेला असतो, कारण त्याला काव्याबरोबर काय बोलावं किंवा काव्याला कसं सामोरं जावं हे सुचत नसतं. तर आता पार्थ हा काही न बोलता तिकडनं त्याच्या खोलीत निघून जातो. मित्रांनो, बघा ना, खरोखर नंदिनी आणि पार्थ दोघंही किती हुशार आहेत. त्यांच्यामधलं म्युच्युअल अंडरस्टँडिंग किती चांगलं आहे. खरोखर जर नंदिनी आणि पार्थ एकत्र आले असते ना तर त्यांचा संसार हा अगदी सुखाचा झाला असता. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर दुसरीकडे आपण पाहतो, नंदिनी परत त्या ठिकाणी बसते आणि तिथे तिला मालिनीचे शब्द आठवतात. खेळात जरी वजीर नसला तरी खेळ पुढे चालू शकतो, पण राजा मेला तर मात्र पुढे खेळ चालता येत नाही. त्याबरोबर नंदिनी राजाने वजिराला मारते आणि तिकडनं उठून स्वतःच्या बेडरूमच्या दिशेने जायला लागते. आता नंदिनी बेडरूममध्ये जात असते. पार्थ बेडरूममध्ये आलेला असतो. पार्थची नजर काव्यावर पडते. काव्य अभ्यास करत बसलेली असते. पार्थ खोलीमध्ये आला आहे या गोष्टीची चाहूल जशीच काव्याला लागते, काव्या लगेचच उठते आणि पार्थकडे येते. ती पार्थला म्हणत असते, पार्थ प्लीज ऐका ना माझं, एकदा ऐकून घ्या, मला तुमच्याशी बोलायचं आहे पार्थ. मला तुम्हाला आजपर्यंत मी जे सांगितलं नव्हतं ते सांगायचं आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो की फायनली आता आपण नंदिनीबरोबर बोलायचंच हा विचार करून जीवा किचनमध्ये आलेला असतो. नंदिनी जीवाला बघते. जीवा,
नंदिनी ऐक ना माझं, असं म्हणतो. नंदिनी तिकडनं निघून चाललेली असते. जीवा नंदिनीला थांबवत म्हणतो, नंदिनी प्लीज थांब. हे बघ, मी तुझी 5 मिनिटांपेक्षा जास्त नाही घेणार, पण मी काय बोलतोय ते एकदा ऐकून तरी घे. मला तुला त्या मुलीचं नाव सांगायचं आहे. नंदिनी म्हणते, तुम्ही माझ्याशी बोलताय का? नाही म्हणजे त्याबरोबर पार्थ जीवा म्हणत असतो, नंदिनी अगं असं काय करतेस? इथे आपल्या दोघांना सोडलं तर दुसरं कोण आहे? मी कोणाशी बोलणार आहे? त्यावर नंदिनी म्हणत असते, नाही काय आहे ना, या अगोदर मी तुम्हाला त्या मुलीबद्दल बऱ्याच वेळा विचारलं होतं, तिचं नाव देखील विचारलं होतं, पण त्यावेळेस तुम्ही मला काहीच सांगितलं नाही. म्हणून मला प्रश्न पडला की आज तुम्ही माझ्याशी तिच्याबद्दलच बोलताय ना? त्याबरोबर जेव्हा म्हणत असतो, नंदिनी अगं असं नको ना बोलूस. हे बघ प्लीज प्लीज एकदा माझं ऐकून घे. मी तुला त्या मुलीचं आज नाव सांगतो, मग तुला कळेल की आतापर्यंत मी तिचं नाव सांगण्याची टाळाटाळ का करत होतो. नंदिनी म्हणत असते, हे बघा जीवा, मला तिचं नाव ऐकून घेण्यात काहीच रस नाही आहे किंवा तिच्याबद्दलचं काहीच जाणून घेणं मला गरजेचं वाटत नाही. महत्त्वाचं म्हणजे ज्या बसमध्ये आपल्याला चढायचंच नाही तिचं तिकीट किती हे विचारण्याला काय अर्थ आहे? त्यापेक्षा उगाच जाऊ देत ना, कशाला आपण बोलायचं. आणि मग नंदिनी ही काही न बोलता तिकडनं वरती निघून जाते. जीवा मात्र, नंदिनी माझं प्लीज एकदा ऐकून घे असं पाठीच म्हणत राहतो, पण नंदिनी त्याचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसते. तर इथे आता जीवा म्हणत असतो, एवढं हर्ट केलं आहे मी नंदिनीला. नंदिनी कधीच माझ्याकडे पाठ करून गेली नसती, पण मीच तिच्यातला चांगुलपणा संपवला आहे का? मीच तिच्याशी इतकं वाईट वागलो? खरं तर नंदिनीमुळेच माझ्यातला जुना जीवा परत आला. मी पुन्हा जगायला लागलो. पण मग मी नंदिनीला किती दुखावलं आहे. मी तिच्या चेहऱ्यावरचं आता हसू कसं परत आणू जुनंवालं? आता काय करता येईल बरं, असा विचार आपला जीवा करत असतो. अर्थात आता जीवाला आपल्याला काहीतरी करून बायकोला मनवायचं आहे हे सुचलं आहे आणि त्यामुळे तो नंदिनीला मनवणार. कारण जीवा हा एक नवरा होण्या अगोदर एक प्रियकर होता आणि प्रियकराला हे व्यवस्थित माहिती असतं की आपल्या प्रियसीला कसं मनवायचं. त्यासाठी ते वेगवेगळे आयडिया शोधून काढतच असतात. त्यामुळे आता जीवाला त्याचा अनुभव दांडगा आहे की कसं आपण एखाद्या मुलीची समजूत काढायची. तर इथे पार्थ बिचारा रूममध्ये आल्यावर काव्या त्याला म्हणत असते, पार्थ प्लीज प्लीज एकदा माझं ऐकून घ्या. पार्थ प्लीज. पार्थ काव्याला म्हणत असतो, हे बघा मला काही ऐकायचं नाही आहे. पार्थला काव्या म्हणत असते, अहो मी त्या दिवशी ते लॉयर, त्याबरोबर लगेचच आता पार्थ म्हणतो, मला त्या विषयावर काहीच बोलायचं नाही आहे. तो विषय जरी काढला किंवा त्याची आठवण जरी आली ना तरी मला पोटात गोळा येतो. काहीच सुधरत नाही, हातपाय थंड पडतात. त्यावर काव्य म्हणत असते, पार्थ प्लीज प्लीज एकदा माझं ऐका. आजपर्यंत मी ज्या विषयावर तुमच्याशी बोलले नव्हते त्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे. मला तुम्हाला माझ्या पास्टबद्दल सांगायचं आहे. त्याबरोबर लगेचच पार्थ म्हणत असतो, पण मला काही ऐकून घ्यायचं नाही आहे. आणि चला समजा ऐकला मी तुमचा पास्ट, तुम्ही म्हणताय म्हणून बोला तुम्ही, पण काय उपयोग? तुमचा पास्ट तुम्ही मला तेव्हाच सांगा जेव्हा तुम्ही तुमचं फ्युचर माझ्याबरोबर बघत असाल. आता मात्र काव्य गप्प बसते. त्यावर पार्थ म्हणतो, मग आपण तुमच्या पास्टबद्दल बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे. सांगा ना, जर तुम्ही तुमचं फ्युचरच माझ्याबरोबर बघत नाही तर तुमचं पास्ट डिस्कस करून मला काय मिळणार आहे? मी का डिस्कस करू तुमचा पास्ट? त्याबरोबर मात्र आता काव्या काहीच बोलत नाही. ती पूर्णपणे निरुत्तर झालेली असते. मग काय, आपला पार्थ हा लगेचच पटकन फ्रेश होण्यासाठी तिकडनं निघून गेलेला असतो. आता जर खरं बघायला गेलं तर काव्याला सुद्धा तिची चूक कळालेली आहे आणि आता तिला सुद्धा पार्थपासून वेगळं व्हायचं नाही आहे आणि म्हणूनच ती पार्थच्या सतत मागे मागे करते, त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करते. पण मित्रांनो, असं म्हणतात ना, जेव्हा एखाद्या चांगल्या व्यक्तीची सहनशक्ती संपते त्यावेळेस तो काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत उरत नाही. तसंच काहीसं आता पार्थच्या बाबतीत सुद्धा घडताना आपण पाहतोय. तर दुसऱ्या दिवशी नंदिनी सकाळ सकाळ किचनमध्ये आलेली असते. बघते तर काय, किचनमध्ये जीवा असतो. जीवाने नंदिनीसाठी छान एक काहीतरी रेसिपी बनवलेली असते. तो नंदिनीला म्हणतो, चकाचक बाई, इट इज स्पेशल फॉर यू. त्यावर नंदिनी म्हणते, मी आजच्या दिवशी वशाट खात नाही. त्याबरोबर जीवा म्हणतो, ओके ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. मग तुला काय हवं आहे ते तू मला सांग, मी तुला बनवून देतो. त्यावर नंदिनी म्हणते, काहीही चालेल जे तुमच्या हातचं नसेल. आता नंदिनीने असं म्हटल्याबरोबर जीवा हा नंदिनीकडे बघतच राहतो. खरं बघायला गेलं तर काय, जीवाचा हा पहिला प्लॅन फ्लॉप केलेला आहे. आता आपल्याला हे तर माहीत आहेच की नंदिनी आधी चिडत नाही, पण चिडली की ती खूप चिडते. त्यामुळे आता जीवाला किती प्रयत्न करावे लागणार आहेत आणि किती कसं काय काय करावं लागणार आहे हे पाहणं खूप जास्त रंजक ठरेल. तर दुसरीकडे आपण पाहतो की काव्याने सुद्धा पार्थच्या ऑफिसची सगळी तयारी करून ठेवलेली असते. त्याचा कोट काढून ठेवलेला असतो, त्याचं शर्ट, त्याचं वॉलेट, त्याचा रुमाल, त्याचा बेल्ट, त्याचं
सगळं काही घड्याळ वगैरे ठेवलेलं असतं. पार्थ अंघोळ करून आल्यावर ते सगळं तिथे ठेवलेलं बघतो आणि लगेचच म्हणायला लागतो, हे सगळं कोणी काढून ठेवलं, कोणी केली तयारी? त्यावर काव्या म्हणते, मी केली आहे. त्याबरोबर पार्थ काव्याकडे बघतो आणि तिला सांगत असतो, माणसाने स्वतःच्या सवयी बदलण्याची काहीच गरज नसते आणि तुमच्यासारख्या माणसाने सुद्धा बदलण्याची काही गरज नसते काव्या. आता तुमच्यासारख्या माणसाने बदलण्याची काहीच गरज नसते काव्या, असं पार्थने म्हटल्याबरोबर काव्याला वाईट वाटतं आणि ती पार्थकडे एकटक बघतच राहते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता आजपुरतं इथंच थांबूया. आता पुढे पाहणं तर हे रंजक ठरणार आहे की काय घेणार शेवटी पार्थ काव्या नंदिनी जीवाच्या नात्याचं वळण. पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.